एस टी कर्मचाऱ्यांना शुक्रवारी मिळणार दिवाळी भेट. राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट मिळण्यात आचारसंहितेचा अडथळा येत होता. मात्र आता राज्यातील विधानसभा निवडणुका संपल्याने हा अडथळा दूर झाला आहे. येत्या शुक्रवारी एस टी कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेटीची रक्कम सुपूर्द करण्यात येणार आहे. खाजगी व सरकारी कार्यालयामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच दिवाळी बोनस म्हणून अतिरिक्त बोनसचा लाभ मिळतो. एस टी कर्मचाऱ्यांनाही या अतिरिक्त वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. प्रत्येकी 6,000 रुपये रक्कम दिवाळी भेट म्हणून मिळणे अपेक्षित होते. यासाठी 52 कोटी रुपये खर्च येणार असून हा निधी उपलब्ध व्हावा म्हणून एस टी प्रशासनाने 15 ऑक्टोबरला राज्य सरकारला पत्र पाठवले होते. सरकारकडून या पत्राला काहीही प्रतिसाद मिळाला नाही. ज्या दिवशी पत्र पाठवले त्याच दिवसापासून राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांची दिवाळी भेट आणखी लांबली. कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाल्याने दिवाळी भेटीची रक्कम आपल्याकडील निधीतून वितरित करण्याची परवानगी मिळावी अशा आशयाचे पत्र एस टी प्रशासनाने 8 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाला पाठवले आहे. यावर प्रतिसाद मिळाला नसल्याने एस टी कर्मचारी दिवाळी भेटीच्या प्रतीक्षेत होते. मंगळवारी महामंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर माधव कुसेकर तसेच महामंडळाचे वित्तीय सल्लागार गिरीश देशमुख, महाव्यवस्थापक मोहनदास भरसाट इत्यादी अधिकाऱ्यांसह मान्यताप्राप्त एस टी कर्मचारी संघटनेची बैठक पार पडली. या बैठकीत दिवाळी भेट तातडीने देण्याबाबत आग्रही मागणी करण्यात आली. त्यामुळे 29 नोव्हेंबरला एस टी कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट देण्याचे मान्य केले आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी MSRTC मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अपडेट व्हिडिओ लगेच पाहायला भेटतील. धन्यवाद.